तुम्हाला सगळ्यात सोपं एक सांगतोय. तुमच्या घरात तुमची जे कुलस्वामिनी आहे त्याला मान सन्मान द्या. म्हणजे काय द्या? जर का तुम्ही जमिनीवर बसवला असाल तर त्यापेक्षा चांगलं एक पाटावर बसवा, नाहीतर तुमची जशी ऐपत आहे तसं करा, टेबलावर बसवा. पण त्या टेबलावर एक आसन द्या. कोण लाल कपडा नाहीतर पिवळा कपडा, त्या आसनावर देवाचा फोटोला बसवा. कारण तुमचं जे प्रगती असू दे, तुम्हाला जे मार्गदर्शन देणारे ते कोण आहेत? तुमचे कुलस्वामिनी, तुमचे गुरु. मग त्यांना मान सन्मान देणं गरजेचं आहे. त्यांना मान सन्मान न देता बाहेरून तुम्हाला सुद्धा मान सन्मान भेटत नाही. तुमच्या घरात पण क्लेश, अशांती, रोग, शोक, दुःख. दारिद्र्य म्हणजे पैशाचंच नसतोय. दारिद्र्य म्हणजे माणसाला सतत चिंता, सतत आजारपण, ते सुद्धा एक दारिद्र्य आहे, लक्षात ठेवा. त्यासाठी देवाचं, तुमचं मंगळवारचं वार आहे का शुक्रवारचं वार आहे का, त्यावरनं तुम्ही आई जगदंबेच्या समोर किंवा तुमच्या कुलस्वामी जे आहेत, शिव असतील त्यांच्यासमोर, विष्णूसमोर 5 अगरबत्ती लावायचं आणि एक दिवा पेटवायचं. जसं तुमचं ऐपत आहे, तुपाचं तर तुपाचं, नाहीतर तेलाचं. तेल कोणतं? तिळाचं. ते प्रज्वलित करायचं आणि त्याच्यानंतर दुर्गा कवच वाचायचं. किती वेळा? 3 वेळा. हे नित्यचर्या तुमच्या जीवनात अंमलात आणा. बघा तुमच्या जीवनात 3 महिन्यात काय प्रगती होतोय ते मला तुम्ही सांगा.